मी आता आलो आहे भंडारदरा लेक व्ह्यू पॉईंटच्या इथे आणि खूप सुंदर असा या ठिकाणी व्ह्यू आहे. भंडारदरा जो डॅम आहे तो प्रवरा नदीवरती उभारलेला आहे आणि तो जो लेक तयार झाला आहे त्याला, जो जलाशय आहे त्याला आर्थर लेक असं म्हणतात. आणि आता पुढे जाऊन आपण बघूया की इथून कसा काय व्ह्यू येतोय. तर हा असा काहीसा इथला लेक व्ह्यू पॉईंट आहे. तर इथं आपल्याला छोट्या छोट्या होड्या पण दिसत आहेत आणि इथून बोटिंगची पण त्यांनी सोय करून दिलेली आहे. आणि हा अशा पद्धतीनं हा आर्थर लेक जो आहे तर त्याचा आपल्याला पूर्णपणे व्ह्यू बघायला मिळतो. खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. आता सकाळचीच वेळ आहे त्याच्यामुळे अगदी कोवळं ऊन वगैरे मला छान जाणवतं या ठिकाणी आणि वातावरणामध्ये गारवासुद्धा खूप चांगला वाटतोय. आता अजून कडक ऊन पडायला थोडासा वेळ आहे त्याच्यामुळे सकाळचं हे कोवळं ऊन घेताना खूप मजा वाटते. आणि हा इथं थोडंसं पुढे गेल्यानंतर अतिशय सुंदर असा आपल्याला टेकड्यांचा पण व्ह्यू दिसतोय आणि इथून खाली जायला पण त्यांनी पायऱ्या वगैरे पण केलेल्या आहेत आणि अगदी पाण्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी जाता येतं. आणि थोडंसं पुढे जाऊन आपण बघूया की इथून पुढचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला कसा दिसतोय. अगदी शांत निवांत असं इथलं हे सगळं वातावरण आहे आणि हा असा लांबपर्यंत व्ह्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या छोट्याशा ब्रिजवरून आपण एक फेरफटका मारून येऊया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे आता साधारण 8 वाजलेत आणि माझी आता निघायची तयारी सुरू झालेली आहे. माझं जवळपास सगळं सामान वगैरे सगळं बांधून झालेलं आहे आणि सकाळीच मी लवकर उठून तरी इथला भंडारदऱ्याचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा बघून आलो. त्यामुळे खूप रिफ्रेशिंग आता मला वाटायला लागलं आहे. आणि आता माझा परतीचा प्रवासच चालू होईल. पण काल आपण बघितलं की जो पुण्यावरून इथं भंडारदऱ्याला येणारा जो रस्ता होता तर तो रस्ता थोडासा खराब असल्यामुळे इथून एक मला ऑल्टरनेट एक रूट सापडलेला आहे आणि तो जो रूट आहे तो सिन्नर मार्गे आहे. आणि मी सिन्नरचं एकदा जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा त्या ठिकाणी एक प्राचीन असं मंदिरसुद्धा आहे ते मी वाचलं होतं. तर जाता जाता सिन्नरला व्हिजिट देऊन त्या ठिकाणचं जे प्राचीन असं गोंदेश्वर मंदिर आहे तर त्या मंदिराला भेट देऊन मी माझा परतीचा प्रवास पुण्यापर्यंतचा आता चालू करणार आहे. तर आपण आता डायरेक्ट भेटूया माझ्या बाईकवरती आणि बाकी आपल्याला ऑन द गो काय काय बघायला मिळतं आहे हे पण आपण बाईकवरतीच बघूया. नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो. मी आता जस्ट सोडलेला आहे भंडारदरा आणि खूप छान स्टे झाला माझा भंडारदऱ्यामध्ये. खूप छान इथले आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप सुंदर होता. आणि आता आपण डायरेक्टली निघूया सिन्नरच्या दिशेने. सिन्नर आहे इथून साधारण 68 किलोमीटर आणि आपल्याला जायला लागतील 1 तास 20 मिनिटं ॲज पर गुगल मॅप. आणि आता आपल्याला हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे की इथून सिन्नरपर्यंतचा रस्ता कसा आहे. कारण मी मुळात सिन्नरला जाणं यासाठी ठरवलेलं आहे की येतानाचा जो दुसरा रस्ता होता तर तो रस्ता बऱ्यापैकी खराब होता आणि आता जो सिन्नरला जाणारा हा जो रस्ता आहे तो आता आपण या ठिकाणी बघू शकतो की किती चांगला आहे. पण हा शेवटपर्यंत चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मी वेळेत सिन्नरला पोहोचून जाईन. तर बाकी आपण आता सिन्नरला पोचल्यानंतर तर तिथं एक प्राचीन मंदिर आहे मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर त्या मंदिराला आपण व्हिजिट देऊया.
बघा मित्रांनो किती सुंदर रोड लागला आहे सिन्नरला जाणारा. त्याच्यामुळे ऐनवेळी मी जे हे ठरवलं आहे सिन्नर मार्गे जाण्याचं, तर ते मला वाटतं की बरोबर निर्णय घेतलेला आहे. प्रोव्हाइडेड दॅट हा रोड शेवटपर्यंत सिन्नरपर्यंत हा असाच असला पाहिजे. पण मला असं वाटायला लागलं की बहुतेक हा रोड शेवटपर्यंत असाच असेल, कारण आता जवळपास एक 5 ते 7 किलोमीटर मी या रोडवरनं ट्रॅव्हल केलेलं आहे आणि हा रोड खरं म्हणजे सेम ह्याच क्वालिटीचा मला लागलेला आहे. तर आता बघूया पुढंपर्यंत हा रोड कसा आहे. बघा मित्रांनो काय सुंदर रोड लागलेला आहे आणि त्याचबरोबर इथला हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आणि हाच रस्ता आहे हा इगतपुरीला सुद्धा जातो. इगतपुरी हे एक थंड हवेचं ठिकाण आहे इथलं आणि इथून सिन्नर आता जवळपास 60 किलोमीटरवरती राहिलेलं आहे. आणि हा रस्तासुद्धा बघा सिमेंटचा नव्याने केलेला किती सुंदर असा रस्ता आहे सिन्नरला जाणारा. आणि ते लॉक करून टाका, ऑटो लॉक करून टाका. तर हे आहे सिन्नरमधलं प्राचीन असं गोंदेश्वर मंदिर. हे मंदिर खूपच भव्य दिसतंय मला. इथं खूप सुंदर असं काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. आणि हे मंदिर इसवी सनाच्या 12व्या शतकाच्या सुरुवातीलाच बांधलं गेलं असावं असा अंदाज आहे. आणि हे जे मंदिर आहे हे यादव राजा गोविंदराज असं जो यादव राजा आहे तर त्याने बांधलेलं आहे. आणि खूप सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी बघायला मिळतं आहे. एक पंचायतन पद्धतीचं हे मंदिर आहे, म्हणजे एक मुख्य मंदिर व त्याच्या बाजूला इतर 4 मंदिरे अशा पद्धतीचं त्याची रचना आहे. त्याच्यामुळे याला पंचायत पद्धतीचं मंदिर म्हटलं जातं. हे जे मुख्य मंदिर आहे हे महादेवाला समर्पित आहे आणि त्याच्याबरोबर गणपती, विष्णू, पार्वती आणि सूर्य अशी इतर 4 मंदिरंसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया की हे मंदिर कशा पद्धतीनं घडवलं गेलेलं आहे. ही जी इथली 5 मंदिरे आहेत ही एका विशाल अशा समुद्रावरती एक कॉमन असा एक प्लिंथ आहे, तर त्याच्या प्लिंथवरती बांधलेली आहेत. साधारण 38 बाय 28 मीटर एवढी त्याची साईज आहे. असा रेक्टँग्युलर असा हा जो समुद्र आहे त्याच्यावरती ही 4 मंदिरं बांधलेली आहेत. आणि थोडंसं आपण पुढे जाऊन बघूया एक मंदिर ते सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी घडवण्यात आले. हे बघा या ठिकाणी मंदिराच्या बाह्य भागावरती असलेले नक्षीकाम आपण या ठिकाणी बघू शकतो. अतिशय सुस्थितीत असलेलं हे मंदिर आहे. 12व्या शतकात जरी बांधलं गेलं असलं तरी आजही खूप चांगल्या स्थितीत हे मंदिर आहे. आणि हे जे आहे हे मुख्य शिव मंदिर जे आहे तेच गोंदेश्वर टेम्पल आपण ज्यासाठी आज इथे आलेलो आहोत. हा आहे नंदी मंडप. काही नंदीसुद्धा तुटलेले, मोडलेले वगैरे या ठिकाणी खाली ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हा नंदी मंडप या ठिकाणी बघायला मिळतो. तिसरं एक मंदिर आपण या ठिकाणी जवळून बघूया. अशा पद्धतीचं तिसरं एक मंदिर आहे. आता आत गेल्यावर आपल्याला कळेल की यातलं कुठलं मंदिर गणपतीचं आहे किंवा कुठलं मंदिर जे सूर्याचं, पार्वतीचं वगैरे मंदिर आहे. थोडंसं जवळ आल्यानंतर हे गोंदेश्वर मंदिर आपल्याला काहीसं असं दिसतं. मंदिराच्या सर्वात खालच्या थरावर ही हत्तीची शिल्प कोरण्यात आलेली आहेत. जशी ही शिल्प आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात पुरातन मंदिरामध्ये. आणि बाकीचे हे अलंकृत केलेले असे कॉलम वगैरे आहेत. आणि हा जो बेसॉल्ट, हा जो काळा खडक आहे ह्याच्यावरती कोरीवकाम करणं किती अवघड आहे तरीसुद्धा त्या काळात हे शक्य करून दाखवलेलं आहे. हे बघा ही बारीक नक्षीकाम. याच्या बाह्य भागावर रामायण महाभारतामधल्या काही कहाण्या वगैरे किंवा त्यातले जे प्रसंग आहेत, युद्धप्रसंग वगैरे अशा पद्धतीचे हे करून ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नृत्यमग्न अप्सरा वगैरे यांचंसुद्धा चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. नंदी मंडपातील नंदी आपण त्या ठिकाणी बघू शकतोय. आणि थोडंसं आपण चारी बाजूनी फिरून हे मंदिर कसं आहे हे जरा एकदा बघून घेऊया. हे समोर गणपतीचं मंदिर दिसतंय. हे अशा पद्धतीने गणपतीचं मंदिर
खूपच भव्य मंदिर आहे खरं ते. आपण जर बघितलं तर त्याची जी उंची आहे ती अशा पद्धतीची आहे. एवढी उंच असं हे मंदिर आहे आणि खरंच खूप चांगल्या स्थितीत हे टिकलेलं आहे. हे त्याचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. हे आजपर्यंत एवढे उन्हाळे पावसाळे यांचं दबाव झेलूनसुद्धा हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत उभं आहे. हे आहे इथलं आधुनिक मंदिर. आता आपण जवळजवळ बघू हे नक्की कोणाचं मंदिर आहे. आणि हे आहे इथलं पार्वती मंदिर. आपण जवळ जाऊन पार्वतीचं दर्शनसुद्धा घेऊन येऊया. तर हे अशा पद्धतीचं पार्वती माता मंदिर. शंकराला अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे तर ते पाणी वाहून जाण्यासाठी या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी मकरमुखाची रचना केलेली आहे. जनरली जर आपण बघितलं तर या ठिकाणी गोमुखाची रचना केली जाते, पण या ठिकाणी हे गंगेची पण या ठिकाणी मूर्ती करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर गंगेचं वाहन म्हणून हे जे मकर आहे मगर, तर त्या मगरीची तोंडीची रचना या ठिकाणी केलेली आहे आणि हे इथलं एक वैशिष्ट्यच आहे. आता हे जे समोर दिसतंय हे आहे सूर्य मंदिर. तर आपण सूर्याचं सुद्धा दर्शन घेऊन येऊया. ओम सूर्याय नमः अशी सूर्याची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आणि हे जे समोर दिसतंय हे आहे इथलं विष्णू मंदिर. आपण विष्णूचं दर्शन सुद्धा घेऊन येऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता इथलं हे सर्वात मुख्य जे मंदिर आहे शिव मंदिर, त्या शिव मंदिराकडे मी चाललेलो आहे. हा इथला आहे एंट्रन्सचा मुख्य दरवाजा आणि याच्यावरचा जो डोम आहे तो हा अशा पद्धतीने दिसतो. त्या डोमवरती सुद्धा चांगल्या पद्धतीची बारीक अशी कलाकुसर या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. समोर तोरण वगैरे सुद्धा दिसून येते. तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं हे भव्य आणि सुंदर असं गोंदेश्वर मंदिर बघितलं आणि हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता मी थोडा काळ इथं फोटोग्राफी वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग थेट मी जायला निघणार आहे पुण्याकडे. टेम्परेचर वाढायला लागलंय. चलो 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 जल्दी घर चलो असेच विचार येतात मनात जेव्हा राईड संपायला लागलेली असते. हा एक संघ असलेला कडा कसा कट केला बघा आणि त्यातनं असा रस्ता काढलेला आहे. सरळ सरळ कट केलेलं. केवढा मोठा पोर्शन असेल हा कट केलेला. बापरे जबरदस्त. इथून पुणे फक्त 50 किलोमीटर राहिले आणि आता हे अंतर लवकर संपणार नाही, कारण शेवटचे 50 किलोमीटर मला माहिती आहे कटता कटत नाहीत. दरवेळचा माझा अनुभव आहे, कारण आपल्याला एकतर घरी पोचायची ओढ लागलेली असते आणि त्याचा थकवा पण आलेला असतो. त्याच्यामुळे शेवटचे 50 किलोमीटर काटायची म्हणजे एक पूर्ण अख्खी जी ट्रिप करून आल्यासारखं असतं. काटे नहीं कटते ये किलोमीटर 50 कहता हूँ सुन लो मेरे दिल की बात लो आज मैं कहता हूँ I love riding I love riding I love riding. अरे वा, बसल्या बसल्या छान कविता झाली. अरे वा वा. जसं मी पुण्यात आलो आहे तसा मला उन्हाचा तडाखा खूप जास्त जाणवायला लागलेला आहे. पण आता जस्ट फक्त 10 ते 12 किलोमीटर राहिलेत माझ्या घरापर्यंत पोचण्यासाठी मला. त्याच्यामुळे या तडकत्या फडकत्या उन्हामध्ये ही केलेली राईड तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आपण असंच भेटत राहू, नवीन एखादं डेस्टिनेशन घेऊन नवीन एखाद्या राईडवरती
तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझ्या चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. आणि मी दिलेला मंत्र कधी विसरू नका. हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा.